11व्या पाठातील संधी आहे. संधीचं नाव आहे अयादी संधी. जसं मागच्या वेळी आपण गुण पाहिली होती तशी आता आहे अयादी संधी. हं. अयादी अगदी सोपी आहे. लक्षात घ्या. सिंपल साधा नियम. संधी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. हा स्वरसंधीचाच प्रकार आहे हेही माहिती आहे. स्वरसंधी म्हणजे दोन स्वर एकत्र येणार आहेत. कुठलेही स्वर एकत्र येणार नाहीत. पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर हेच एकत्र येणार आहेत. अयादी संधी त्याचा नियम पहा. ए आई ओ औ. ए ऐ ओ औ यांच्या पुढे कोणताही स्वर आला. आता मागे काय कंडिशन होती. भिन्न स्वर. या ठिकाणी भिन्न स्वर. कोणताही स्वर जर आला, ऐका, हम्म. कोणताही स्वर जर आला तर एच्या जागी होणार अय. अय पूर्ण नाही अय, पण त्याला म्हणताना आपण अय म्हणूया. कारण की स्वराच्या आधाराशिवाय व्यंजनाचा उच्चार होऊ शकत नाही होऊ शकतो. प्रॉपरली. म्हणून स्वर त्याच्यामध्ये टाकले जातात. अयच्या जागी होणार आहे आय. ओच्या जागी होणार आहे अव. औच्या जागी होणार आहे आव. काय सोपी संधी बघा. ए ऐ ओ औ यांच्या पुढे कोणताही स्वर आला, मग एच्या पुढे ए आला तरी अयादी संधीच होणार आहे. ओके. ए ऐ ओ औ यांच्या पुढे कोणताही स्वर आला तर एच्या जागी होतो अय. ऐच्या जागी होतो आय. ओच्या जागी होतो अव. औच्या जागी होतो आव. अनुक्रमे. मग आता एक एक उदाहरण आपण पाहूया ज्या ठिकाणी एचा झालेला आहे ऐ. म्हणजे हे तुमच्या समोरच ठेवतो नियम, जेणेकरून उदाहरणं सुद्धा तुमच्या लक्षात येईल. बघा आता धा शब्द आहे मुनी. मुने अधिक ए. तुम्हाला मी स्टेप सुद्धा करून दाखवतो. मुने धन ए किंवा अधिक ए. आता काय संधी नियम आहे. एच्या पुढे कोणताही स्वर आला, मग तो समान स्वर आला तरी काय होणार आहे, त्याचा अयच होणार आहे. सं हम्म. बघा. हम्म. मुने प्लस ए. आता मी काय करतो, त्यांना वेगळं करतो पहिला. मु न ए आणि तो ए. इथपर्यंत तर कोणालाच काय डाऊट नसला पाहिजे. काय केलंय, या ने मधला ए फक्त बाहेर काढलाय. मग आता मी काय करतोय, बर. नियम अप्लाय करतोय. एच्या पुढे बरोबर ए मागे. एच्या पुढे कोणताही स्वर आलाय, मग सारखा येऊ द्या भिन्न येऊ द्या, मग काय होणार, एच होणार काय अय. मग आता मी अय. लिहितो मु न, ऐका, अय आणि ए. मग काही जण काय चूक करतात, या एचा पण ऐ करून टाकतात. अहो कुठल्या एचा आय होणार आहे, आहे का नाही. न कुठल्या नंतर आलेले हा आहेत. जो पाठीमागे, जसा ई उ रुल रू ईच्या जागी होतो य, कुठल्या ईचा होतो, पाठीमागच्या ईचा. कधी कधी काय करतात, आधीच्या स्वराचा पण चेंज करतात, पुढच्या स्वराचाही चेंज करतात. नवीन नवीन होतं असं. मग आता काय करायचंय मला, सगळ्यांना फक्त क्लब एकत्र करायचे. मू न, न मध्ये अ गेला झाला पूर्ण, य मध्ये ए गेला झाला मुन ये. नाही. बघा ए, त्याच्या जागी झाला आय आणि सगळ्यांना एकत्र केलं. बघा आता आपण अजून एक पाहूया पुढे. मै. हे फक्त असे उदाहरण आहेत, असं त्याला काही विशेष. तर मला विचारायचंय, बोला. मु न य प्लस ए असं मग शेवटला मुन ए होणार ना, ए होणार. हम्म. एला मात्र बरोबर ना. हम्म.
करेक्ट. ओके. तर मै, कै असे काही शब्द नाहीत बरं का, मी फक्त द्यायचं म्हणून देतोय. कै प्लस आ. ठीक आहे. कै धन आ. मग आता काय, क त्यातलं मी काय केलं, पहिला अ आई काढला बाजूला, बरोबर. नंतर लिहिला आ. हम्म. मग काय आता नियम आहे, ए ऐ ओ औ यांच्या पुढे कोणताही स्वर, आईच्या पुढे कोणताही स्वर आहे, सारखा आहे, भिन्न आहे, भिन्न आहे. मग एच्या जागी काय होणार, आता एच्या जागी होणार आय. आय. मग मी काय करतोय आता, हम्म. क आय आणि आ. एच्या जागी काय केला, आय. आता काय करायचं तुम्हाला, फक्त त्याला क च्या मध्ये गेला आ मात्रा, का. आणि यच्या मध्ये गेला आ मात्रा, या. आ मात्रा काया. काया. मै प्लस आ, माया. ओके. माया. पुढे आता पो, एकेकाचं एक एक उदाहरण देणार, मग तुम्हाला सोडवायला देईल. पो प्लस अन किंवा अनह, पो. मग आता काय केलं, पहिला पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या बाजूला शब्दातील केलं. पहिलं अक्षर यांना बाजूला केलं. मग या ठिकाणी बघितलं कुठला नियम बसतोय, तर ओच्या पुढे कोणताही पाहू स्वर येणार. तर अव होईल. कशाचा अव होईल, अहो ओचा अव होईल. मग बघा, प हो. हम्म. त्या ओचा झाला अव आणि अनह आहे असाच. आता काय करायचंय तुम्हाला, फक्त त्यांना जोडून घ्यायचंय, पवनह. पवनह, समजा कोणाचं तरी नाव म्हणूया आपण, पवनह. हे झालं ओचं उदाहरण. आता औचं, भाऊ प्लस अना. अना. मग आता काय करायचं, सगळ्यात पहिला काम त्याला करायचा अर्धा, मग काढायचा औ बाजूला, अ बाजूला काढून ना लिहिला, की हे तुमची झाली पहिली स्टेप. नंतर Step. औ नियम लावायचा, औच्या जागी काय होणार आहे आता, आव. मग आव अर्धा, अ आणा. मग काय होणार, त्याच्यामध्ये लागणार आ, व मध्ये हा. गेला ती खालची लाईन निघून जाईल, अ. आणि ना, भावना. भावना. मग असे काही हे काही शब्द, भावना, पवन, असे काही पो वरून वगैरे नाही झालेत, फक्त हे समजावं म्हणून आपल्याला सांगितलेले. ठीक आहे. मग काय पुन्हा एकदा नियम, ए ऐ ओ औ, थांबा मामा काका, यांच्या पुढे कोणताही स्वर आल्यानंतर एच्या जागी होईल अय, ऐच्या जागी होईल आय, ओच्या जागी होईल अव, औच्या जागी होईल आव. ठीक आहे. मग आता काही सोपे सोपे आपण पाहूया, नंतर अवघड अवघड. याच्यात कोणाला काय नाही कळलं बोला. कळालं सर. सर कळालं. आता कळालं का नाही ते आता कळेल. ओके. हम्म. ठीक आहे. बरोबर. हा, तरी मी नियमाच्या खालीच उदाहरणं देतो, म्हणजे नियम तुमच्या डोळ्यासमोर राहील, कारण की लिहायला मी वेळ दिलेला नाहीये तुम्हाला. तर नियमाच्या खालीच उदाहरणं देतो. बघा, पहिलं उदाहरण पुस्तकाचे दिले, म्हणजे पुस्तक पण आपलं हळूहळू कव्हर होऊन जाते, सेपरेट त्याला वेळ नको. प्रभऊ, प्रभऊ हे प्रभऊ प्लस अह, सोडवा. मुद्दामून पुस्तक असली देतोय बरं का, आपल्याकडे आहेत अजून, पण पुस्तकही सायमल्टेनियसली बघितलं. प्रभऊ प्लस अह पहिलं हे सोडवा. नै, नै
प्लस अकह. अकह दुसरं. आणि भो. आता तुम्हाला मी भवती सांगू शकतो, भोचं कसं झालं ते नंतर सांगेन. म्हणजे आता हा नियम तुम्हाला कळलाय. अति. अति. मग एक ओच, एक औच, एक आता एच. जे. जे प्लस अति. ही चार उदाहरणं तुम्हाला स्वतः सोडवायची आहेत. आणि ज्याला वाटत असेल की हे लय सोपं आहे, त्याला थोडंसं अवघड. दोनच उदाहरणं आहेत. हे दोन उदाहरणं 10च्या बरोबर आहे. काही जण सोडू शकतील. प्रयत्न करणं आपलं काम आहे. चला, ठीक आहे, दोनच. ओके. उत्तर आपली बघून घ्या. प्रभावः. औचा होईल आव. बरोबर. नायकः. ऐचा होईल आय. भवती. बरोबर. जयती. आणि या ठिकाणी ती. बालौ अद्य हे काय कदाचित चुकू शकतं. राईट. सज्जनौ अत्र. सगळे कोणाचे बरोबर आलेत? सर म्हणजे हा, अच्छा, ओके. मी सर चार दोन माझं आले. मी चारही आले बालो बरोबर. व एकेकाने. एकेकाने बोला. मी काय केलं सर, बालो वद्य केलं. तो मी जो अ आहे ना तो हं, वला दिला. मी तो नाही व नाही हे नाही. नाही केला. म्हणजे मी तुम्हाला असं काय केलं. म्हटलं होतं बघा, एकदा तुम्हाला चुकलं आठवा. त्याच्यामध्ये. तुम्हाला आठवा, 2 पॉइंट मी इथं हम्म. तुमच्यासाठी लिहितो पुन्हा. जेव्हा तुम्ही दिलेला शब्द फोडता, त्यावेळी फोडल्यानंतर तो कुठली तरी विभक्ती पाहिजे हे लक्षात घ्या पहिला. कुठली तरी विभक्ती. जसं बालव कुठली विभक्ती? रामव. तर पहिली गोष्ट काय, कुठली तरी विभक्ती पाहिजे ज्यावेळी आपण शब्द फोडतो तेव्हा. सगळ्यात महत्वाचं हे. नाही तर कोणी अच्छा. कसं पण विग्रह करू शकतो, ऐका नाही. जसं तुम्ही म्हटले, बालाव प्लस हम्म. अद्य. त्यात पॉसिबल आहे. पण बालाव असा कुठला शब्द आहे का? नाही. म्हणून बालाव प्लस अद्य. मी मी सर काय केलं माहितीये, बालो हम्म. वद्य केलं होतं. जसं नाही. तुम्ही केले ना हा. बालो अद्य, तसं मी बालो वद्य केलं. आता असं झालं लक्षात माझं. द्या. दुसरा पॉइंट काय लक्षात घ्या, हे बघा. पहिला पॉइंट काय, हम्म. जेव्हा तुम्ही वेगळे करता दोन शब्दांना जे आधीच जोडलेले आहेत, संधी विच्छेद करता, त्यावेळी विच्छेद हम्म. केल्यानंतर कुठले तरी ते संस्कृत विश्वातील शब्द पाहिजेत. जसा आद्य म्हणजे आज आहे, तसं वद्य म्हणजे काय? हम्म. ऐका नाही, म्हणजे वद्य. दुसरी पहिली वद्य गोष्ट पण. काय, ती कुठली तरी विभक्ती पाहिजे. आणि अ, हम्म. आपण जी संधी केलेली आहे ती पुन्हा आपण सोडून बघायची. मग पुन्हा आपल्याला तेच उत्तर जर भेटलं, अच्छा. बघा, आलेले आलेलं उत्तर काय करायचे, पुन्हा सोडवायचे. म्हणजे आपलं बरोबर आहे का नाही कसं कळेल? आलेलं उत्तर जर तुम्ही पुन्हा क्रॉस सोडवलं तर व्हेरीफाय पुन्हा करा. पहिल्यासारखंच भेटायला पाहिजे. आलेलं उत्तर काय हम्म. करायचंय? पुन्हा सोडवणे. जसं आता तुम्ही केलं बघा. तुम्ही काय केलं होतं? बालव प्लस वद्य. हम्म. आता तुम्ही सोडवायला जा. हम्म. सुटणारच नाही, कारण की आऊच्या पुढे स्वरच नाहीये. आव कसं काय होईल? हा. म्हणजे बरोबर. दोन नियम काय आहेत? म्हणजे हे आता मी बनवलेत बोलता बोलता. तर ज्यावेळी तुम्ही शब्द फोडता, त्यावेळी ती कुठली तरी विभक्ती हम्म. पाहिजे. आणि जे उत्तर तुम्हाला हम्म. भेटतं ते पुन्हा सोडवून तुम्हाला मूळ प्रश्नाकडे जाता आलं पाहिजे. तेच तुम्हाला जर भेटलं, तुमचं उत्तर बरोबर आहे. बरोबर. बरोबर सर. हो आता सर. ह्याच्यामध्ये आपण अजून पुढे पाहूया. आजच्या पुरते धातू ते 5 लक्षात ठेवा.
अर्थम आणि कृते ह्याचेही काही वाक्य तुम्ही बनवा. अतिशय सोपं चतुर्थी विभक्तीला ऑल्टरनेटिव्ह झालेले ते आता. रामाय म्हणा, रामस्य कृते म्हणा, रामार्थम म्हणा. देशाय म्हणा, देशार्थम म्हणा, देशस्य कृते म्हणा. सगळ्यांचा अर्थ एकच आहे. आणि अयादी संधी ऐ ओ औ हे जर मागे असतील आणि पुढे कोणताही स्वर असेल तर एच्या जागी होईल अय, ऐच्या जागी होईल आय, ओच्या जागी होईल अव, औच्या जागी होईल आव आणि पुढचा स्वर मिळून जाईल. आणि ज्यावेळी आपण संधी दिलेली असते त्याचा संधी विच्छेद करतो त्यावेळी फोडलेले शब्द, वेगळे केलेले शब्द कुठली तरी विभक्ती असावं, विभक्ती असावी आणि आलेलं उत्तर काय करायचंय पुन्हा जोडून आपल्याला मूळ शब्द भेटतोय का एवढं पाहायचं आहे. ओम. प्रश्न तुमचे बघूया, संपूया आता. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.